मॅचला सुरुवात होत आहे. इथे आपण पाहतात पहिल्याच बॉल वरती पवन केनेला परतीचा प्रवास बघायला मिळतो. यालाच तर म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये कुणी मोठं नाही. अंकुर सिंग सांगतात की टेंबोड्यासाठी पवन केने दिग्गज फलंदाज आहे. मी माझ्या संघासाठी अगदी की फॅक्टर गोलंदाज दाखल झालोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच मी खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली. यावेळेला पवन केनेला शून्याचा चष्मा घालून परतीचा प्रवास गॉन. महत्वाचा झेल तिथे टिपला गेलाय. श्री 11 टेंबोडे विरुद्ध आपण पाहतो एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विनंती करतोय जे बॅरिकेड मध्ये बसलेत आणि समोर जे प्रेक्षक आहेत ना, विनंती करतोय प्लीज सहकार्याची गरज आहे. मुख्य व्यासपीठासमोर कोणी नको. अनुरोध मात्र कोऑपरेट करा प्लीज. सर्व जे बॅरिकेड मध्ये बसलेत खेळाडू बघा, सामना मोठा आहे. कोणालाही व्यत्यय येता कामा नये. लक्षात घ्या, प्रत्येकांसाठी सामना महत्त्वाचा असतो. तुम्ही आलात, तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा जास्त आलाय, परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आयोजकांनी या 5 दिवसांसाठी संपूर्ण 2 महिने परिश्रम केलेत. त्या अनुषंगाने हे दिवस येतात. प्रेक्षकांनी बाहेर जर कॅच घेतला तर जितू पामाळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयात मालामाल होण्याची दाट संधी. आणि अजून एक बक्षीस आपण पाहतोय. जर श्री 11 टेंबोडे संघ जिंकला तर तुषारजी पामाळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. अल्ला तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अग्निपडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज अंकुर सिंग तयार. ऑल इंडिया आयकॉन मधून चांगला बॉल अतिशय सुंदर पद्धतीने. अगदी भावेशसाठी हा बॉल कठीण राहिला. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील आणि एका बाजूला भावेश पाटील आवडी हे आपल्याला फलंदाज बघायला मिळतात. आणि अंकुर सिंगची खासियत आहे, जेव्हा जेव्हा फुलर लेनचे चेंडू हातात तो अतिशय शांत संयमी कॅप्टन कोण म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे. हा सुद्धा आपण चेंडू पाहिला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडासा कमी जरी टर्न घेतला असला तरी अँगल आहे लेफ्ट हँडेड गोलंदाजासाठी नेहमी चांगलं राहिलं आहे. डॉट बॉल अजून एक आलाय. पुढचा चेंडू अजून एक फुलर लेनचा चेंडू. दांडी 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 गुल. अंकुर सिंगने घेतलाय अजून एक विकेट. व्हॉट अ बॉल. स्विंगिंग यॉर्करने फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. खूप चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. अंकुर सिंग यांनी अगदी खोलातला बॉल हाताळला आणि फलंदाज भावेश यांची अगदी आपण पाहतात मधली यष्टी वाकवली. फलंदाज भावेश आवडी अगदी डगआउटच्या दिशेने हताश हतबल मनानं बाद होत असताना बघायला मिळतात. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होतील. पवन केने शून्यावरती बाद. भावेश पवार आहेत आतापर्यंत, परंतु या षटकामध्ये दाखल होणं थोडंसं कठीण राहील. खूप वर्षानंतर अशी स्पर्धा आणि अशी पब्लिक, याच माणिक मात्रे जे दर्शवतात आम्हाला की अनेक वर्षानुवर्षानंतर आज ही अशी स्पर्धा आली आणि ज्यांनी प्रेक्षकांनी या स्पर्धेला उचलून गेलं. सन्माननीय सुनील म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आलाय आणि आजच्या दिवसात आजच्या रजनीमध्ये तो कुठला असेल भाग्यवान खेळाडू जो सायकलवरती स्वार होईल. सुनीलजी म्हात्रे साहेब आपल्याला बघायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय, एकही धाव नाही आणि 2 धक्के दे धक्के सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी राहिली याच्यासाठीच मात्र अंकुर सिंग ओळखला जातो. फुलर लेनचे चेंडू व्हेरिएशन सातत्याने त्याने लाईन लेंथ आणि गतीमध्ये केल्यात आणि त्याच्यावरती आपण पाहिलं शून्यवरती झोन. धावफलकाचा विचार केला श्री 11 टेंबोडे थोडंसं आपण पाहिलं स्ट्रगल करताना आपल्याला दिसते. 0 लॉस ऑफ 2. चला कॉम्बॉक्सच्या पुढे जी गर्दी आहे शेवटचा कॉल आहे, प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा. सातत्याने आम्ही सांगतोय तुम्हाला. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः अंकुर सिंग फॉलो थ्रू मध्ये. अजून एक झटका. तिसरा हादरा. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. यस डीजे कौशिक, तुम्ही वाट बघतात आमची की कधी आमचं नाव घेणार. आता संधी मिळालं तुम्हाला, वाजवून टाका. आपण पाहतात कैलासजी म्हात्रे साहेबांना पाहतात, मुनाफ सरांना पाहतात. यस ऑल राईट, जबरदस्त सामना. एका बाजूला श्रीजा 11 टेंबोडे अडचणीत, जिथे अंकुर सिंगने दाखवलं की यस याच्यासाठी मी एवढा लांबून आलो इथे. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मला का निमंत्रण दिलं 40 प्लसच्या संघाने, कारण त्यांना अनुभवाचा खजिना असणारा गोलंदाज हवा होता. अप्रतिम
अद्वितीय विलक्षण कामगिरी अंकुर सिंग. आणि या संपूर्ण दिवसामध्ये आपण विचार केला गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. पालनच्या प्रत्येक षटकारासाठी जयू यांच्याकडनं 100 रुपये आणि यंगचीवर दांडी अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडनं आपण पाहतायत हॅट्रिकसाठी 2000. क्या बात आहे. एक शेअर तो एक 1.25 शेअर. अथंग जनसागर आम्हाला बघायला मिळत आहेत जिथे आमचे प्रेक्षक आणि या प्रेक्षकांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप प्रेम दिलं. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आम्ही करतोय स्वागत. आणि प्रमोदजी खाडकर सरांच्या माध्यमातून सुद्धा आपण 2000 रुपयांचं पारितोषिक त्या हॅट्रिकसाठी पाहतोय. ऑन हॅट्रिक धीम्या गतीचा चेंडू ड्राईव्ह केलाय. फक्त क्षेत्ररक्षक स्वतःला झोकून दिलाय. म्हणून सांगितलं जातं जर तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असेल तर नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. चांगला स्टॉप. 40+ क्रिकेट. खांदे थोडेसे दुखत असतील, हातपाय गळून पडले असतील, परंतु 40+ क्रिकेट ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होतात एका वेगळ्या ऊर्जाने येतात. हातपाय थकलेत परंतु क्रिकेट खेळण्याची इरादे आणि जज्बे नाही. ज्या अनुषंगाने 40+ क्रिकेटचं प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 आहे. मागचा मॅच देखील खूप चांगला रंगला. याही मॅचमध्ये अंकुर सिंगनं खूप चांगली गोलंदाजी केली. शॉर्टम पूलचा फटका राहुल प्रकाश पाटील अर्थात चेंडू यांच्या बॅटमधनं आलाय. अत्यंत महत्वाचा संघर्षाच्या काळात ठोकलेला हा 4 चौकार. हार केला कारण राहुलकडे सुद्धा चांगला अनुभव. जसंच त्याला संधी भेटली हात उघडण्याची त्याचा फायदा. लॉंग स्टॉप रिजन वरती चेंडूला केलाय फरार. आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार आणि धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती आहे. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. यस, येणाऱ्या काळात आता फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो श्रेया 11. त्यांना इथून 3 ते 4 षटकांपर्यंत खेळाला पुढे घेऊन जायचं आहे. तुमच्याकडे फिनिशिंग टचसाठी फिनिशिंग टचचा राजा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी अजून बाकी आहे. परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला गेमला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. जे पहिले 3 विकेट अंकुर सिंगने घेतले त्यानंतर आता पंकज आणि राहुल दोन्ही फलंदाज अनुभव ज्यांच्याकडे देखील चांगला आहे. आता या खेळाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. इथून जर या 2 षटकांमध्ये म्हणजेच येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्ही जरी धावसंख्या किमान 25 पोहोचला चालेल परंतु विकेट तुमच्या सलामीत पाहिजेत. हे महत्वाची भूमिका असेल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हरकेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बास झाल्यात. पंकज आणि राहुल या जोडीवरती आता जबाबदारी इथून एका छोट्या पार्टनरशिपची. 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे पुन्हा एकदा रिमाइंडर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. दुसरं षटक घेऊन हरकेशला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती हरिकेश एक सिनियर खेळाडू 40+ एक दिग्गज नाव दांडी या विभागातून. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतात पंकज पाटीलने अगदी समोरच्या दिशेने खेळले बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक योगेश आहेत संघाचे कर्णधार. ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये धावसंख्या फलकावरती इथून 1 ने आकार घेईल जाऊन पोहोचते 6 वरती. या सेमीफायनलच्या थरारामध्ये दोन्ही संघ तुल्य बळात. दोन्ही संघांमध्ये खूप चांगले आयकॉन खेळाडू आहेत. यावेळेला तुम्ही कुठल्या पद्धतीने खेळ कराल हे महत्वाचं आहे. आणि या संपूर्ण दिवसामध्ये आपण विचार केला जास्तीत जास्त गोलंदाजाने डॉमिनेट केलं या संपूर्ण दिवसामध्ये आणि त्यामुळे धावफलक 6 या आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं मापक धावांचा अर्थातच कुठेतरी डिफेंड करताना काय गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू त्याला स्लाइस केलं थ्रू द कव्हर्स अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल का. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड ॲथलेटिझम चांगलं अर्थातच कव्हरेज तिथे झालं आणि धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. फटक्यामध्ये मी म्हणेन कुठलीच कमी नव्हती. चांगलं गॅप शोधला अलॉंग दी कार्पेट. खूप चांगला फटका खेळला तो म्हणजेच राहुल यांनी. आणि सध्या धावफलकावरती धावसंख्या 8 म्हणजे 8 बॉलचा खेळ झाला 8 धावा. जो मी उल्लेख करतो ना की तुम्हाला भागीदारी इथून स्कोर कार्डला पुढे नेणं अत्यंत गरजेची भूमिका आहे. सध्या टॉस जिंकला उच्छळी दांडीनं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि का स्वीकारलं तर त्यांच्याकडे अंकुर सिंग आहे. काय गोलंदाजी शरीरापासून दूर आणि तदनंतर बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं ही गुणवत्ता आहे हरिकेशकडे. चांगला बॉल. आणि अजून एक डॉट बॉल आला. प्रत्येक डॉट बॉल इथून आपल्याला प्रेशर क्रिएट करताना दिसणार कारण इथून तुम्हाला पार्टनरशिपची गरज आहे. आणि क्रिकेटमध्ये ज्याला ऑक्सिजन म्हटलं जातं त्या सिंगल डबलचा वापर तुम्हाला करावा लागणार कारण धावफलकावरती केवळ 8 धावा आहेत. गडी बास झाल्यात आतापर्यंत 3. दुसरं षटक हरिकेश 3 चेंडू आतापर्यंत अप्रतिम हाताळल्यात. 3 धावा त्याने खर्च केल्यात. राहुलवरती सुद्धा जबाबदारी इथून मात्र पार्टनरशिप करायची गरज आहे. अनुभव आपल्याकडे आहे नो डाऊट परंतु त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करायचा. पुढचा चेंडू
फुलर लेनचा चेंडू आहे, डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता खरा, सरळ रेषेमध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप आहे तिथे योगेश आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. धावसंख्या 2 ना आकार घेत असताना 10 धावा या षटकानंतर इथे सर्व प्रेक्षक राजे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आपला मोबाईल काढा आणि ही स्पर्धा ज्यांना ज्यांना आवडलंय त्यांनी आपली फ्लॅशलाईट ऑन करा. ओमसाई स्पोर्ट्समध्ये ते क्षणचित्र आपण कैद करणार आहोत. सध्या आता हळूहळू प्रेक्षक राजे आपला मोबाईल काढतील. या 2 षटकांच्या ब्रेकमध्ये फ्लॅशलाईट शो देखील बघायला मिळेल. गोलंदाज तयार, हरिकेश चांगला बॉलला चॉप केलं, स्टीअर केलं शॉर्ट टर्डमॅनमध्ये. तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक होते, बॉलला फील्ड करत असताना धावांची गती जाऊन पोहोचते 11 वरती. अगदी आता आपण पाहतात शेवटचा बॉल, हळूहळू फ्लॅशलाईट ऑन होतील आणि प्रेक्षक राजे ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येकाने आपला स्मार्टफोन काढा आणि टॉर्च आपल्या ऑन होतील अगदी थोड्या वेळात. आणि मैदानाच्या आतमध्ये विचार केला, सिंगल डबलने आता धावफलक पुढे नेण्याचं काम चालू आहे, कारण पंकज आणि राहुल दोघांना माती आहे. इथून आता बेस देणं गरजेचं आहे, कारण इनिशियल स्टेजेसवरती गडी बाद झाल्यात. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगलाय आणि यस येतोय हा बन बाउन्स, दमदार असरदार आग्रीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. चला प्रेक्षक राजा, आपल्याला विनंती, आपला मोबाईल काढा आणि फ्लॅशलाईट ऑन करा. झुंजार क्रिकेट क्लब आणि आग्रीपाडा ग्रामस्थ, अर्थातच आग्रीपाडा चॅम्पियन ट्रॉफी आवडली असेल तर फ्लॅशलाईट आपल्या ऑन करा. क्या बात आहे. इथे पालघरकर, तुम्हाला ही स्पर्धा आवडली आहे का? आवडली असेल तर एकदा फ्लॅशलाईट चालू करा. काय क्षणचित्र आहे ते. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीला खऱ्या अर्थाने एक वेगळी उंची प्राप्त झाली. एकदा जोरदार टाळ्या पालघरच्या प्रेक्षकांसाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल ऑफ साईडला थोड्याशा लाईट्स कमी करतायत, आपल्याला वाटतं ऑन साईडला जास्त अर्थातच चाहते आहे. चला ऑफ साईडचा प्रेक्षक वर्ग, आपली फ्लॅशलाईट ऑन करा. आग्रीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. दिमागदार दैदीप्यमान सोहळा, जबरदस्त जबरदस्त. ना भूतो ना भविष्यती पालघरमध्ये हेही होऊ शकतं. याला म्हणतात आग्रीपाडा आणि झुंजार क्रिकेट क्लब. काय आयोजन आहे. लाडक्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार. तुम्ही आलात आणि ही स्पर्धा अगदी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती इतिहासाचं पान साक्षी असेल. पालघरचं क्रिकेट, नाईट क्रिकेट कुठेतरी बंद झालं होतं. झुंजार संघानं सांगितलं की ते बंद होऊ देणार नाही. प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. तुमचं प्रेम 5 दिवस खूप छान पद्धतीने बघायला मिळालं. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. कैलास म्हात्रे साहेब आहेत मुख्य व्यासपीठावरती, ज्यांनी खऱ्या अर्थानं या झुंजार क्रिकेट क्लबला आणि आग्रीपाड्याला आधारस्तंभ म्हणून ज्यांना का म्हटलं जातं ह्याचं आपण पाहतायत. ही सत्यात स्पर्धा साकार करून दाखवली. झुंजार क्रिकेट क्लबचं आयोजन एकदा आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. येऊ दे टाळ्या. अनेक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा अंकुर सिख ऑन अटॅक. पहिला चेंडू धीम्या गतीचा, संधी बनवली गेली होती, फक्त अर्थातच पुश करण्याचा प्रयत्न होता. पुश करो खुश रो आणि या सिंगलने धावफलक 16 या आकड्यावरती. श्री 11 टेंबोडे तर दुसऱ्या बाजूला उच्चई दांडी. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अंकुर सिंग, पहिला चेंडू सिंगल. धावांचा विचार केला, धावफलक 16 या आकड्यावरती आहे. धावसंख्या फलकावरती 16. पंकज पाटील आणि राहुल पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला जितेश भोईर, बाबू धनसार यांच्या माध्यमातून 200 रुपयात आता इथे कॅश प्राइज वितरित होत आहेत, वाढतायत. फटका केला समोरच्या दिशेनं, खेळायचं होतं समोरला. बॉल आला मिड विकेटला, हरिकेश बॉलला बॅकअप देतील, फील्ड येईल आणि तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर मिळेल इथे फक्त आणि फक्त ती म्हणजे सिंगल. धावांची गती 17 वरती. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर सध्या आतापर्यंत 2 बॉल झालेत. तिसरं षटक आहे यशवंतजी. इथून आता तुम्हाला पार्टनरशिप जो मी उल्लेख केला होता पहिल्या षटकात, भागीदारी आता होत चाललंय. धावांचा वेग हळूहळू का होईना परंतु वाढतोय. आता मात्र इथून एका फलंदाजाला अर्थातच मोठा फटका खेळण्याची गरज आहे. 17 अर्थातच 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र आपण पाहिला फुलर लेनचा चेंडू, फक्त दिशा दाखवली, स्ट्रेट बॅट, वी शेप मध्ये खेळलेला फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल, नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा पूर्ण होत आहे. हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला मायनर चान्सेस असतात त्यांना 100% मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, धावांची गती 19 वरती 3 अशी सध्या पाहायला मिळते. श्रीया 11 टेंभोडे या संघाची. पालघरकरांनी मात्र या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं, अक्षरशः उचलून घेतलंय. सलग 5 रजनींमध्ये ही स्पर्धा बघायला मिळाली आणि आज आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती प्रत्येकाला वेळ लावून सोडत आहे. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक व्ह्यूअर्स वाढले, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत या मॅचमध्ये. षटक क्रमांक तिसऱ्या षटकात चेंडूंचा खेळ झाला, तो म्हणजेच 3 अंकुर सिंग. गोलंदाजी ट्रॅकवरती एक जबरदस्त गोलंदाज, संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर जाऊन ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तसे अंकुर सिंग यांना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल
याही वेळेला आपण पाहतात चेंडू पायावरती जाऊन आदळला होता, जिथे आपण पाहतात पंचांचे लेग बाईटचे संकेत आले, शॉट फाईन लेगला फील्ड झालं आणि बघता बघता सिंगल देखील मिळाली. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं गोलंदाजाने फलंदाजाला फॉलो केलं आणि हे खूप महत्त्वाचं असतं. अगदी रिलीज पॉईंटवरती आपण विचार केला, अंकुर सिंगने फलंदाजाला फॉलो केलं, त्याच्यामुळे लेग बाईटच्या रूपामध्ये धाव आली आणि धावफलकावरती धाव आहेत 20. येणारे चेंडू महत्त्वपूर्ण 2 बाकी आहेत. काय स्पेल हाताळताना आपल्याला अंकुर सिंग दिसतोय. कॅप्टन कूल काम आला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून निवडले गेले, त्याची तो ग्वाही मैदानाच्या आतमध्ये देतो. पुढचा चेंडू 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अंकुर. धीम्या गतीचा बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपर सुद्धा बीट होतोय. सिंगल तर कंप्लीट झाले. पंचांचं सिग्नल वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. या गोष्टी टाळाव्या लागतील अंकुर सिंग यांना. ज्या वेळेला फलंदाज मोठे फटके सहज खेळू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रामध्ये ज्या वेळेला गोलंदाजी करताना त्यावेळेला मग फलंदाजांसाठी त्या धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात. सिंगल डबलला महत्त्व देणं खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावेने अनेक सामने बदलवलेत आणि ते बदलताना आपण 2019चा वर्ल्ड कप फायनल साक्षी आहोत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेला अगदी खोलवरचा बॉलला स्टीअर केलं, क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि तत्पूर्वी आपण पाहतात सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. अर्धा पडाव जवळपास संपत आलाय. तिसऱ्या षटकाचा अगदी शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलची कहाणी काय होईल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि विचार केला अंकुर सिंगने लगेचच लाईन लेंथ मध्ये बदल केला आणि म्हणूनच म्हटलं जातं व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्यामध्ये बदलता, तसं लाईन लेंथ आणि अर्थातच गतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. तेच अंकुर सिंगने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अंकुर सिंग तयार. धावफलकावरती फक्त 23 धावा आहेत. या स्पेलमध्ये अजूनपर्यंत फक्त त्याने 12 धावा खर्च केल्या, 3 महत्त्वाची गडी बाद घेतल्यात. दुसऱ्या षटकातील वैयक्तिक शेवटचा चेंडू आहे त्यांचा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन अजून एक चांगला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला टिपतोय. शॉट थर्डमॅन सिंगल तिथे सुद्धा भेटणार आहे. पंचांचा इशारा, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि अर्थातच नो बॉल वरती म्हणजे चेंडूला हवाई सफर वरती पाठवण्याची संधी. फ्रीट सगळं काही योग्य चाललं होतं. अंकुर सिंगनं मागचा बॉल वाईड हाताळला, तदनंतर हा बॉल ओव्हर स्टेपिंग मध्ये नो मध्ये आला. आता येणाऱ्या काळात मी म्हणेन की मोमेंटम इथून शिफ्ट करण्याची दाट संधी श्रीया 11 टेंभोडे या संघाकडे. अगदी द्रोणने देखील या स्पर्धेला शूट होत आहे आणि ज्या वेळेला प्रेक्षकांच्या जवळ तो द्रोण येईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी त्याला हॅलो हाय करायचं आहे. तुमचे हात उंचावायचे आहेत. ही शूटिंग तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या दिवसात. या वेळेला फटका समोरच्या दिशेनं फ्रीटचा बॉल होता. बॉलला काय क्षेत्ररक्षण केलं. 40+ क्रिकेट यालाच म्हणतात 40+ क्रिकेट. शेवटपर्यंत न थकता, न झुकता, न थांबता योगेशसाठी टाळ्या व्हायला हव्या. काय क्षेत्ररक्षण केलंय. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर योगेश यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या. जबरदस्त, अप्रतिम, अद्वितीय, नयनचक्षू, नयनरम्य क्षेत्ररक्षण. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हे क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं होतं कारण या चेंडूवरती जर बिगिट आला असता तर नक्कीच आपण पाहिलं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. योगेश खूप जास्त अप्रतिम. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाऊयात. आदरणीय किशोरजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी केलपट्टी उभारली गेले सातत्याने त्यांची ती मेहनत आपल्याला पाहायला मिळते. किशोरजी म्हात्रे सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गेले 5 रात्री जी केलपट्टी आपण पाहतोय अविरतपणे जी व्यवस्थित एकदम आपल्याला पाहायला मिळते, जी उभारली गेले आदरणीय किशोरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. किशोरजी म्हात्रे सरांचा इथून सन्मान आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या. आदरणीय केतनजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडणार आहोत. एक सुंदर केलपट्टी जे अविरतपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, उभारली गेले आणि अफाट कष्ट त्या केलपट्टी मागे नोकरी सांभाळून त्याचबरोबर दिवस रात्र मेहनत करून ती केलपट्टी या ठिकाणी उभारली गेले. मी किशोर दादांना विनंती करतो आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. किशोरजी म्हात्रे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जी केलपट्टी त्यांनी उभारली गेली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किशोरजी म्हात्रे सरांसाठी. आणि त्यांच्या सोबतीने माणिकजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर खेळपट्टीसाठी घेतले गेले. माणिकजी म्हात्रे सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नगर अध्यक्ष अर्थातच सौभाग्यवती उज्ज्वला मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे.
उज्ज्वला मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे नगर अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जाईल. उज्ज्वला मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. माणिकजी म्हात्रे साहेब गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी ते अफाट मेहनत या ठिकाणी घेत आहेत. ओटो कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतायत प्रज्योत अंभिरे, वरुड एक्सप्रेस ज्यांनी शिवनेरी चषकामध्ये अगदी असंच समालोचन चालू होतं त्यावेळेला ते जोडले गेले आणि त्यांनी दर्शवलं की ISPL पर्यंत पोहोचणं सहज आणि सोपं नव्हतं. तुम्हाला एक्झाम देत असताना त्यांचे जे टार्गेट असतात ते 100% पूर्ण करावे लागतात. जर ते केले तर तुम्ही सिलेक्ट होतात. म्हणजे त्या तेवढ्याशा सोप्या गोष्टी असतात, परंतु प्रज्योतने ते करून दाखवले. सध्या पालघरमधून काही चेंडू हाताळला. पंकज पाटील असेच चेंडू समोरच्याला हाताळत असतात. आता त्यांची बारी आली की ते त्यांचे चेंडू कसे असतात ते आता त्यांना पुन्हा एकदा बघायला देखील मिळतात प्रज्योत अंबेरीच्या माध्यमातून. आणि अर्थातच कानाच्या बाजूने शिटी वाजवत सरळ आपण पाहिलं चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. तिखट बाउन्सर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. आणि जर पालनने षटकार लगावला पंकजने तर प्रफुल्ल पाटील सरांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला फ्रेंडली बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला चेंडू बिगेड करण्याचा प्रयत्न होता इथे ऑन साइडला. इथे चुकी होते, चुकीला माफी नाहीये. चेंडू दन 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 करत निघून जाणार आहे. आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा मच निडेड चौकार. यालाच तर म्हणतात ना वेळ कशी बदलावी आणि वेळ बदलल्यानंतर क्रिकेटमध्ये कसे अप अँड डाऊन येतात. प्रज्योतनं गोलंदाजी भरपूर चांगली केली, परंतु अनिल बाणे यांची ओंझळ तिथे थोडी रिकामी राहिली आणि अगदी त्यांच्या बाजूने बॉल निघून गेला. आउटफील्ड या मैदानाची अगदी इडन गार्डन कोलकाता वानखेडेचं स्टेडियम ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने सुसाट्याची आहे आणि त्या अनुषंगाने इथे थोडी तुम्ही जर चुकी केलीत तर मग त्या चुकीचं भुगतान आहे. 4 धावा आहेत आणि ते सध्या बघायला देखील मिळालं. 4 बॉलचा खेळ झालाय. संपूर्ण पालघर आज दणानून गेलंय कारण त्याचा औचित्य आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. झुंजार क्रिकेट क्लब ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि तदनंतर ही स्पर्धा आता सत्यात साकारते आणि हस्ताकडे येत चालले जिथे सेमीफायनलचा थरार चालू आहे. पुढचा बॉल या वळला दांडी 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 गुल. मागचा दरवाजा उघडा राहिला. प्रज्योत अंभिरेने शिरकाव केला. बाद. शिट्ट्यांचा गजर पाहिलाय. प्राईड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याच्यावरती मात्र मोठ्या जबाबदारीचं ओझ आहे. धावांचा विचार केला धावफलक 33 या आकड्यावरती आहे. इथून मात्र आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये सेमीफिनाले 1 मध्ये धावांचं डोंगर जर उंबायचं करायचं असेल तर भावेश पवार वरती सर्वांच्या नजर आहेत आणि तेच भावेश पवार दाखल झालेत. गोरसईचा एक दिग्गज क्रिकेटपटू. डाव्या हाताने भिवंडीमध्ये सर ही पदवी मिळवली त्यांनी आणि सध्या प्रत्येक तरुणांच्या गळ्यातलं ताईज आहेत ते. आज जे नवीन इथे बरेचसे युवा खेळाडू आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये अजून सुरुवात देखील करायची आहे, परंतु त्यांना विचारलं की तुमचा आवडीचा खेळाडू टेनिस बॉल मधला कोण, तर त्याचं नाव भावेश पवार. हे त्यांनी प्रेम कमावलंय. तुमच्या खेळानं, तुमच्या कलेनं, तुमच्या गुणवत्तेनं तुम्ही सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि त्यांचं नाव आहे भावेश पवार. दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अतिशय शांत संयमी आणि अर्थातच विजयाचा विचार केला आपण. उंबरठ्यावरती जरी असले, अर्थातच मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या जरी असल्या तरी सुद्धा आपण विचार केला त्याचे पाय नेहमी जमिनीवरती आहेत आणि ही जमेची बाजू आहे. त्याच्यामुळेच आपण पाहिलं लेजंड ऑफ गेम म्हणून सुद्धा आता त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे. अगदी बरोबर. आता बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला आपण पाहतायत प्रज्योत अंभिरे, त्यांच्या बाजूने एका बाजूला आपण पाहतायत भावेश पवार. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टीअर केलं, फक्त सिंगल मिळाली. इथे जर आपण तपासून पाहिलं तर भावेश पवारसाठी देखील बक्षिसे येतील. तुषार पामाळे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये, तदनंतर प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि घनश्याम मोहिते यांच्याकडनं 500 रुपये षटकारासाठी भावेश पवारच्या. प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं 200. जितेश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतात बाबू यांच्याकडून देखील भावेश पवारच्या षटकाराला 200 रुपये आहेत. चिंटू दादा अर्थात राहुल प्रकाश पाटील यांच्यासाठी देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत. इथे खूप बक्षिसं लागली जातात. आता फलंदाजांना 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलक मी सांगेन यशवंतजी 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये आत्तापर्यंत जर इथून 20 जरी आल्या
तरी दुसऱ्या डावात एक वेगळी मॅच बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चांगलं बॅटल पाहायला भेटणार कारण आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये स्पर्धा ही गोलंदाजाने जास्त डॉमिनेट केले. धावफलकावरती 34 धावा आहेत. 12 चेंडूवरती जर 20-25 धावा आल्या 50+ टार्गेट एवढं इझिली अचिव्हेबल होणार नाहीये. याच्या अगोदरच्या क्वार्टर फायनलमध्ये आपण पाहिलं तब्बल 47 धावांचा पाठलाग करताना पाहून सुद्धा नवली संघ थोडासा बॅकफुटवरती राहिला होता आणि आता मात्र महत्त्वाचे 12 चेंडू आहेत. अगदी बरोबर. पवनसुत नवली संघाचा तुम्ही उल्लेख केला. करण मोरे बाद झाले आणि करण मोरे बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला मान उंचावून दिली नाही. ही गुणवत्ता राहिली प्रतिस्पर्धी संघाची. सध्या मुरबे संघानं विवेक शेलारनं भरपूर प्रेम मिळवलं. त्यांनी देखील बाईटमध्ये म्हटलं की ज्याही वेळेला पालघरमध्ये आम्ही येतो त्यावेळेला क्रिकेट खेळण्याचा आनंद वेगळा असतो. इथूनचे प्रेक्षक आहेत ते अगदी क्रिकेटला पकडून चालणारे आहेत आणि हे पालघरचं क्रिकेट आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 34. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिल बाने. चेंज ऑफ द पेस. बॉलला बिटवीन द गॅप. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. बॅट स्विच केली 4. अर्थातच स्विच हिट उलटा सुलटा दमदार असरदार आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय हा भावेश पवार नावाचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. यावेळेला आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीने फटका केलाय. बिपिन श्याम मोरे धनसार यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी 200 रुपये कॅश प्राईज. थँक्यू सो मच बिपिन मोरे सर. सातत्यानं कलागुणांना वाव देणारं व्यक्तिमत्व आणि बिपिन मोरे यांचे पुन्हा एकदा आभार ज्यांनी समालोचनासाठी 200 रुपयाचं गुगल पे ट्रान्झॅक्शन केलं. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 38 आहेत. 4 धक्के लागलेत. रिव्हर्स स्विच मागच्या बॉलवरती चांगला खेळला. यावेळेला त्या बॉलमध्ये फ्लाईट विथ बाउन्स या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. त्या अनुषंगाने भावेश देखील थोडे शांत राहिले आणि अनिलकडे तो अनुभव लगेचच व्हेरिएशन त्याने केलं. त्याला माहिती होतं भावेश इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्यासाठी रेडी आहे. आता मात्र व्यूहरचनेमध्ये सुद्धा थोडासा बदल आपण पाहतोय. डीप पॉईंटला थोडंसं फाईन आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर पण विचार केला लॉंग ऑन लॉंग ऑफ सुद्धा अर्थातच तैनात नाहीये. इथे मात्र आपण पाहिला फिल्डर पुढे घेतला होता आणि त्याच्याच डोक्यावरून लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा बेग 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 आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. 6 धावा. हे गीत वाजलं जात आहे परंतु तुम्हाला वेळ मिळणार कौशिक. तुम्ही देखील भरपूर प्रभावी केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कौशिक गुरुदत्त म्हात्रे याही नावाची चर्चा येणाऱ्या काळात भरपूर होईल. अगदी कमी वयामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरलात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही 100% द्याल तर येणारं जग तुमचं वाट बघते या संगीत क्षेत्रामध्ये. कौशिक गुरुदत्त म्हात्रे तुमचे देखील भरपूर चाहते होतील या डॉल्बी सिस्टममध्ये. जाऊया मॅचकडे. यावेळेला भावेश पवार समोरच्या दिशेने खेळले होते परंतु नाही बॉलला कॅरी करता आलं. प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच पकडला जितू पामाळे सरांच्या माध्यमातून 500 आहेत आणि इथे आपण पाहूया आता 500 कोण जिंकणार. भावेश पवार आहे. कॅच पकडण्याची संधी आहे तुम्हाला कारण ज्याही वेळेला भावेश येतात त्यावेळेला षटकार खूप येतात. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. थ्रू द कव्हरचा फटका. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला. फेकी सुद्धा झाली लगेचच. बेसिक्स ऑफ थ्रोचा वापर तिथे झाला. जसा चेंडू आला जास्त वेळ हातात ठेवला नाही. विकेट किपर एंड सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे. चांगलं क्रिकेट सध्या चालू आहे. 45 वरती 4 गडी बाद अशी स्थिती. मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचा बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल बाने ज्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. युसुफ सरांनी जो उल्लेख केला सुप्रीमो पर्यंत हेही खेळाडू पोहोचले गेले आणि दांडी संघ वेदांत 11 दांडी जो उल्लेख त्यांनी केला होता अतिशय सुंदर पद्धतीनं. एक वेळ अशी होती की दांडी संघ मैदानाच्या आतमध्ये असायचा तेव्हा साईग्राम उमरोळीचं मैदान कुठेच जागा नसायची आणि आज पुन्हा एकदा तेच दिवस या आगरीपाडा मिश्रा मैदानामध्ये आलेत. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. धुंडो रे साजना. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन वळण घेतलं आणि डॉट बॉल येतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 लॉस ऑफ 5. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे. चांगला बॉल हाताळला इथे अनिल बानेंनी. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील अर्थात चिंटू दाखल होते. बॉल पडल्यानंतर डाव्या हाताचा गोलंदाज त्यांचा नॅचरल टर्न आहे तो आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की ज्या वेळेला डाव्या हाताचे गोलंदाज येतात त्यांच्याकडे ही देण आहे. ज्या अनुषंगाने त्यांनी चांगली बॉलिंग केले. सध्या आता 6 बॉल आहेत. उच्छळी दांडी. टॉस जिंकला तदनंतर गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी स्वीकारली असताना त्यांनी दाखवून दिलं की गोलंदाजी आमची ताकद आहे. आम्ही ऑल इंडिया आयकॉनमध्ये ऑलराऊंडर बॉलरवाले आणलेत जिथे अंकुर सिंग आणि प्रज्योत अंबिरे. असं नव्हतं जिथे फलंदाजी साईड करणारे आयकॉन आणले कारण त्यांना माहिती आहे की या खेळपट्टीवरती जर गोलंदाजा दबदबा राहिला तर प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटू शकतो आणि सध्या तेच बघायला मिळतंय. भावेश पवार 6 बॉलमध्ये 12 वरती खेळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा वरोरचा अभिमान
पालघरचा टायगर अर्थात पालघर एक्सप्रेस वरोड एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि हे बॅटल चांगलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार. एका बाजूला प्राईड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वरोड एक्सप्रेस पालघर एक्सप्रेस मिस्टर प्रज्योत. पहिला चेंडू हवाई सफर वरती पाठवण्याचा प्रयत्न होता. योगेश चेंडू खाली आहे. प्राईड ऑफ भिवंडीला जावं लागणार आहे. वरोड एक्सप्रेसने केलाय खेळ समाप्त. गॉन टाटा बाय बाय करत जावं लागणार आहे. क्या बात आहे प्रज्योत अंभिरे. याचसाठी त्यांनी ज्या वेळेला त्यांची प्लॅनिंग अशीच होती की भावेश येईल त्यावेळेला प्रज्योत 2 षटके हाताळेल. अंकुरने सुरुवातीला फलंदाजांना शांत ठेवलं. प्रज्योतचा बॉल काय वेग हाताळला आणि प्रज्योतकडे देखील भरपूर वेग आहे, प्रचंड वेग. संपूर्ण भारतामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर वेगाचे गोलंदाज पहिले 5 असतील त्यामध्ये प्रज्योतचं नाव घेतलं जाईल. ही त्याची गुणवत्ता आहे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. समोर असेल भावेश पवार हरकत नाही, मी देखील वरोरला बिलॉंग करणारा एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी. वरोड एक्सप्रेसला आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 45 वरती लागतोय हा 5वा धक्का आणि मिस टाइम स्ट्रोक होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. 45 लॉस ऑफ 5. इथे आपण पाहताय या 45 वरती 5 धक्के. यस, पुढील होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2 MS11 झाई आणि त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स मुरबे. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण अवघ्या येणाऱ्या 5 चेंडूंनंतर रिपोर्ट करायचा आहे टॉस बॉक्समध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज कौस्तुभ पाटील, एका बाजूला राहुल पाटील, 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आत. कौस्तुभकडे देखील गुणवत्ता आहे परंतु प्रज्योतचा वेग रीड करता येईल का. खोलवर टप्पाचा बॉलला अगदी खोडून काढलं. जिथे क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत पुढे आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे आकार घेईल 1 न धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वरती आणि 46 धावा धावफलकावरती. तिथून मात्र 4 चेंडूवरती आणि प्रेक्षकांना आपण पाहतो. जिथे जागा भेटेल तिथे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय कारण त्याचं औचित्य आहे आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा दैदिप्यमान देखणा डोळ्याची पारडे फिरणारी स्पर्धा. ज्या स्पर्धेची वाट पालघरकर मागच्या अनेक वर्षापासून पाहत होते. आता मात्र येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत. 46 झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ आयोजित नियोजित आपण पाहतोय आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2025. पुढचा बॉल प्रज्योत यांचा. याही वेळेला आपण पाहतात बॅटची कड बॉल थर्डमॅन मध्ये. जिथे आपण पाहू शकाल फील्ड होईल. थर्डमॅन गलीमध्ये बॉल चालला होता. जिथून आपण पाहू शकाल सिंगलच मिळते 47 धावा. संपूर्ण पालघर आजच्या रजनीनंतर 2026चं आयोजन आगरीपाडा कधी करेल याच्यासाठी आता प्रत्येकाच्या लक्ष लागले जातील. कारण कुणाल आणि संपूर्ण जयेश मात्रे असतील, रविदादा असतील, संपूर्ण आयोजक मंडळी जे आता दर्शवतात की पालघरमध्ये ही पुन्हा एकदा आम्ही सुरुवात केलंय ती आता अविरत चालू राहील. ज्या अनुषंगाने 2026चं आयोजन देखील यापेक्षाही अद्वितीय राहील. पुढचा बॉल अजून एक फुलर लेनचा यॉर्करचा वापर तिथे झालाय. एक फलंदाज तिथे स्वतःचं विकेट कॉम्प्रोमाइज केलं जाणार आहे का. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. इथे आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांकडे रिझल्ट पोहोचविलाय. NOT OUT नॉट आउट. फलंदाज इथे सिंगल पूर्ण होत आहेत. नॉट आउटचा सिग्नल तिसऱ्या पंचांनी दिलाय. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 48 धावा रिप्लेच्या माध्यमातून. प्रज्योतनं क्षणार्धात विचार केला होता हिट मारतो. पुन्हा सांगितलं की नाही रिस्क नाही घ्यायची आणि त्या अनुषंगाने तिथे 1 रन पूर्ण झाली आणि स्ट्राईक एंड सुद्धा रोटेट झाले म्हणून धावफलकावरती 48 धावा आहेत. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला राहुल दिसणार आहे. 13 चेंडू 16 धावांची महत्वपूर्ण खेळी. आणि इथून सुद्धा जर 2 चेंडूवरती आपण पाहिलं एका दुसरा मोठा फटका आला तर बघण्यासारखं असणार आहे. फुलर लेनचा चेंडू स्लाइस केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट वरती 1 धाव झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड रोटेशनचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. स्ट्राईक एंड रोटेशन झालंय परंतु आता तिथे फलंदाज बाद होणार आहे. 1च धाव दुसऱ्या धावेवरती फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद होत आहेत. कॉम्प्रोमाइज करतायत. राहुलने देखील 13 बॉलमध्ये 16 धाव्यांचं योगदान जरूर दिलं. साथीनं लढण्यासाठी त्यांचा खेळाडू एकही टिकला नाही. ही थोडीशी खंतेची बाब राहिली परंतु धावसंख्या फलकावरती 50. तुम्ही दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी आता चेंडूंचा खेळ झालाय 5. अगदी शेवटचा बॉल. पालघरकरांनी या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं. आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब त्या सर्व जे आमचे प्रेक्षक राज आहेत त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. ज्या अनुषंगानं या स्पर्धेला 5 दिवस तुमची उपस्थिती वंदनीय राहिली आणि या स्पर्धेची शोभा वाढली. शेवटचा बॉल प्रज्योत अंभिरे वरोड एक्सप्रेस. एक जबरदस्त कौशल्य गुणवंत गोलंदाज. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील एक चांगले समाजसेवक आणि एक चांगले फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचा बॉल खेळण्याकरिता. वेग जास्त हाताळला.
अगदी आपण पाहू शकाल बॉलला खेळलंय, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतील, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू पुढे आले आणि त्यावरती आपण पाहतायत प्रयत्न राहिलाय, काय होईल, तिसऱ्या 3 धावा होतील का इथे आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निश्चित स्वरूपात 3 रन तर परिपूर्ण झाल्या, शेवटपर्यंत धावत्यात थकत्यात, पुन्हा एकदा संघासाठी उभं राहायचं आहे. 6 षटकं तुम्ही मुख्य खेळपट्टीवर धावणं तेवढंसं सोपं नसतं. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तारेवरची कसरत. राहुल प्रकाश पाटील शेवटपर्यंत राहिले, धावफलकाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 53, 54 धावांचं टार्गेट आहे. पुढील मॅचचा टॉस हेही तेवढंच महत्वाचं आहे, परंतु आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती. चेक, चला टॉस बॉक्स खाली करायचं आणि 2 कर्णधार सेमीफिनाले 2 अर्थातच आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीसाठी MS11 जाई एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे. देखणं दैदीप्यमान आयोजन नियोजन. कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या प्लीज लगेचच. चला कॅप्टन या लगेचच. MS11 जाई तर दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे. टॉस बॉक्स खाली करायचंय. जाई संघ कर्णधार आणि मुरबे संघ कर्णधार लगेचच या प्लीज विदाउट एनी डिले. MS11 जाई प्लीज कर्णधार या लगेचच, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. एकविरा स्पोर्ट्स मुरबे प्लीज स्पीडअप करा. एकविरा स्पोर्ट्स मुरबे जाई संघाचा कर्णधार ऑलरेडी आलेला, एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय प्लीज. मान्यवर आपल्या सोबत आहेत. सरांना आपण पाहतोय प्लीज. चॉईस कॉल आपण इथे पाहतोय. MS11 जाई संघाचा कॉल असणार आहे. झुंजार क्रिकेट क्लब हा कॉल घेतला गेला आहे आणि आपण पाहतोय झुंजार क्रिकेट क्लब म्हणजे अर्थातच MS11 जाई. प्लीज सर आपण सानपण नवा दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन. तर MS11 जाई नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. सेमीफिनाले 2 आपण पाहतोय, दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. तर या प्रेक्षकांसमोर सेमीफिनाले मध्ये काय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर सुद्धा एक तगडा अर्थातच युनिट आपण पाहतोय, ज्यांनी फक्त 47 धावांवरती ठेवल्या आणि डिफेंड केल्या. तर त्यांच्यासाठी त्या दोन्ही खेळाडूंसाठी स्पेशली विवेक शेलारसाठी वेगळी स्ट्रॅटेजी फलंदाजीसाठी असेल का? हो, फलंदाज आमचे चांगले आहेत, खेळू समोरचे बॉलर पण चांगले आहेत. चला अर्थातच जास्त वेळ घेणार नाहीये. तर अर्थातच मुरबे संघ नाणेफेकीचा कौल जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? पहिली फलंदाजी केली असते आम्ही पण. आणि आता मात्र अर्थातच फलंदाजी करायची. किती धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी आता 60+ करायचं पण. चला अर्थातच ऑल द बेस्ट असेल. MS11 जाई संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केला एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय निमेश मोहिते सर उपशिक्षणाधिकारी आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थात कैलास सुकल्या म्हात्रे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण पाहतात हे सन्मान चिन्हाचे क्षणचित्र कैद होतात. वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते म्हणजे क्षणचित्र आणि हे फोटो. तदनंतर आपण पाहू शकाल ही सुंदर भव्य लाईट, मुख्य व्यासपीठ आणि नाईट फ्लड लाईटचं एक जबरदस्त मॅनेजमेंट. गुरुदत्त म्हात्रे यांना मी विनंती करीन की प्लीज आपण इथे असाल तर या. तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि झुंजार क्रिकेट क्लब करू इच्छिते. गुरुदत्त म्हात्रे आपण इथे असाल तर प्लीज या. आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय जेवढं गुरुदत्त म्हात्रे यांचं योगदान राहिलं त्यांच्याच खांद्याला खांदा लावून विशाल म्हात्रे यांनी देखील खूप चांगली साथ दिली या स्पर्धेसाठी. गुरुदत्त म्हात्रे आपण असाल तर प्लीज या. विशाल आपण आहेत का? विशाल म्हात्रे आपण आहेत प्लीज असतील तर मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. ज्यांनी खूप सुंदर पद्धतीनं आज डे नाईट स्पर्धा खेळणं आणि स्पर्धेला एक वेगळी शोभा देणं
कठीण असतं आणि विशाल म्हात्रे आणि गुरुदत्त म्हात्रे यांनी लाईटची अरेंज आणि मंडप अँड डेकॉर आपल्याला बघायला मिळतात, त्यांचा आम्ही आभार मानतोय. तदनंतर आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती अर्नाळ्याचा दिग्गज क्रिकेटपटू अर्थात प्रशांत घरत. अर्नाळ्यापासून IS पर्यंतचा प्रवास जबरदस्त राहिला आणि प्रशांत घरत यांना मी विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आज पालघरमध्ये क्रिकेट खूप पुढे गेलं, ज्यामध्ये मी अर्नाळा गावचा प्रशांत घरत याचा उल्लेख करीन. अंडरम लकवा क्रिकेटपासून ज्यांनी सुरुवात केली, आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचा प्रशांत घरत हेही नाव एक दिग्गज राहिलं. ज्यांनी अर्नाळ्यापासून सुरुवात केली, वसईमध्ये आले, वसईमधून पालघरमध्ये आले, पालघरमधून ठाणे भिवंडी गाजवलं, तदनंतर नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं नाव आहे प्रशांत घरत आणि त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. प्लीज प्रशांत आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची आपण कृपा करावी. आणि कैलास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे यथोचित स्वागत सन्मान प्रशांत घरत यांचं. अर्नाळ्यामधून बिलॉंग करणारा खेळाडू ISPL ही स्पर्धा मात्र ज्यांनी खेळली आणि अर्नाळ्याला रिप्रेझेंट करत असताना आज ISPL देखील स्पर्धा गाजवत असताना संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा हार्ड हिटर म्हणून ज्याचं नाव प्रशांत घरत, अर्नाळ्याचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि प्रशांत घरत जोडले जातील. आयोजकांची इच्छा आहे की प्रशांत घरत यांनी आमच्या समवेत जोडावे, या मॅच नंतर ते जोडले जातील. DJ कौशिक ज्यांनी सलग 5 रजनींमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं, ते DJ कौशिक अर्थातच कौशिक गुरुदत्त म्हात्रे, संदीप म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान होईल. कमी वयामध्ये रिस्क घेतली की पप्पा मला बिझनेसमध्ये यायचं आहे आणि बिझनेस असा आहे की मला कलेची आवड आहे, संगीताची आवड आहे आणि गुरुदत्त म्हात्रे यांनी त्यांना सपोर्ट दिला आणि आज कमी वयामध्ये कौशिकसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्या. आणि आपण पाहू शकाल त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं सुमधुर गीतं आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं साधन म्हणजेच DJ कौशिक गुरुदत्त म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. आता मॅच देखील सुरुवात होते. आपण ओव्हरच्या ब्रेकमध्ये पुन्हा एकदा येणार आहोत स्वागत सन्मानाकडे. तत्पूर्वी जाऊया मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी विशेष अर्थातच युसुफ सय्यद सर आणि त्यांच्या साथीनं यंग टॅलेंट अर्थात हार्दिक किणी सरांना ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. हल धन्यवाद उत्कृष्ट पाटील. प्रथमतः सगळ्या आलेल्या प्रेक्षकांचा आपण हार्दिक स्वागत करतोय. झुंजार क्रिकेटच्या क्लबच्या वतीने मराठी नववर्ष सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. आपण पाहतोय सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यावेळेस सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू यावेळेस खेळला गेला. हरिकेश मेहरच्या माध्यमातून एक सिंगल धावाली आहे. अचिव्हर स्पोर्ट्सचे ऑनर आदरणीय सन्मान्य मिथुनजी पागदरे साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करतो. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. उचलली दांडी डेकआउटमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत मिथुन दादा पागदरे, ज्यांनी यंग अचिव्हर दांडी घडवली अशी चांगले व्यक्तिमत्व, सुद्धा आपण करूया स्वागत. बघा हार्दिक सामन्यात सुरुवात झाली. 54 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवर सिंगल धावाली आहे. अंकुश सिंग यावर स्ट्राईकवर असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन बेस्ट ऑलराऊंडर एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथून चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी होती. भावेश पवार यांचा जर विचार केला तर ड्रॉप सीनचा हिरो या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि जी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये केली गेली जबरदस्त. नक्कीच पाहू शकाल. 54 धावांचा पाठलाग करायचा. पहिला षटक घेऊन आला. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू धाव. बघा बॅटर चांगला असणार आहे. एका बाजूला अंकुश सिंग तर एका बाजूला भावेश पवार. ज्या खेळाडूंनी भारतीचं नेतृत्व केलं शारजाच्या मैदानामध्ये पाकिस्तान विरुद्ध कॅप्टनशिप ज्यांनी पार पाडली तो बॅटर. स्ट्राईकवर या फटका सुरेख खेळलाय. फटका तर फसला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. राकेश पाटील वेगाने जात आहे चेंडूवर, परंतु चेंडू निघून जातोय मैदानाच्या बाहेर. सिंग इज ऑलवेज किंग. अंकुश सिंगच्या बॅटून आलाय झुंजारवाली चौकार. 4 धावा. बॅटवर चौकार आलाय. धावसंख्या 5 वाजून पोहोचते. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अंकुर यांच्या बॅटमधून हा चौकार आला होता. पुढचा बॉल
इथून रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डीपमध्ये तडम्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवन केने यांना आपण पाहतोय सातत्याने दोन्ही खेळाडू एकाच संघामधून बिलॉंग करत असताना आणि आज खऱ्या अर्थानं जय बजरंग गोरसई बी टीमचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणण्यामध्ये या दोन खेळाडूंचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच पाहू शकाल 6 धावा फटकावर पहिला षटक मार्क असतात. बनवायचे 48 येणारे चेंडू असेल इनिंग्समध्ये 32. स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅटर हरिकेश मेहर हारू बॅटिंगसाठी सज्ज होतोय. यावेळेस हुडकाचा प्रयत्न होता. लावलेला अपील पाहू शकाल पंचांनी दर्शवलं. ऑफ टर्मच्या बाहेर पिचिंग झाला. चेंडू खेळाडू तिकडे पोहोचते. चेंडू अपील करीत तिथपर्यंत 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या आणि पाहू शकाल लेग बायचा कॉल पंच दर्शवत असताना आता फरक दोन्ही पुढे सजवते ते म्हणजे 8 अंकावर. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता आणि या लेग बायच्या रूपामध्ये या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, परंतु पंचांनी दर्शवलं जी पिचिंग होती ती ऑस्ट्रमच्या बाहेर होती आणि इम्पॅक्ट जो होता तो बरोबर ऑस्ट्रमच्या बाहेर होता. रिप्लेमध्ये आपण जरूर पाहिलं. याआधी 8 धावा स्कोर करती लगाय गेल्यात. 5 चेंडूंचं केल्या डिग्री झाल्या. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश पवार यांना आपण पाहतोय ॲज अ आयकॉन या टीममधून चांगली कामगिरी त्यांनी दाखवली फर्स्ट मॅचमध्ये सुद्धा आणि सेमीफायनलमध्ये सुद्धा इथून आपला दबदबा ते दाखवत आहेत. बॅकफुलला जाऊन इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला राकेश त्या ठिकाणी आहे. तिथून रनआउटची संधी होती. अंकुर सिंग यांचा कुठेतरी श्वास थांबला होता काही क्षणांसाठी, परंतु इथून बाल बचे असंच म्हणावं लागणार आहे. लगेच पहिला षटक संपला गेला. एका षटक समाप्तीनंतर 8 धावा फटकावर बिनगडी बाद. पाहू शकाल रिप्लेमध्ये राकेश पाटीलने फेकी सुरेख केली होती. थोडासा मागे राहिला होता. डायरेक्ट हिट झाला असता. कुठे संधी निर्माण झाली असती आणि 8 धावा फटकावर ओट उत्कर्ष. सो मच. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. आणि आपण पाहतात हार्दिक यांचा आवाज ऐकतायत. मी विनंती करीन मिथुन पागधरे सरांना की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान आमची संपूर्ण कोर कमिटी अर्थातच आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब करू इच्छिते. मिथुन दादा पागधरे अचिव्हर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर ज्यांनी दांडी घडवली जो उल्लेख केला युसुफ सरांनी, तर प्लीज मिथुन दादा आपण इथे असाल तर यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं इथे आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. वेलकम मिथुनजी पागधरे. नक्कीच आपण आलात तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या झुंजार क्रिकेट क्लब आणि समस्त आगरी मंडळाच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पंकज पाटील यांना इंट्रोड्यूस केला जातोय. टेंबोर एक्सप्रेस आपण पाहतोय कोणी मागवा सज्ज होईल. एका बाजूला अंकुर तर एका बाजूला पंकज. 8 धावा फटका लगावले गेला. आता बरोबरचे 46 येणारे षटक असतील. 5 षटक. हार्दिक जेव्हा स्पर्धा पुढे जाते तेव्हा प्रेक्षकांची आतुरता वाढली. कुठला संघ विजय होईल, कोण बनेल पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये यावेळेस ऑफिस जास्त बाहेर चेंडू ट्राफा झाला. बॅटर शफल झाले. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला भेटला पंकज पाटीलच्या माध्यमातून. इथून एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करतील, परंतु इथून प्रेशर मधून सामना कसा काढावा हे चांगलंच माहिती आहे अंकुर सिंग आणि एका बाजूला हरिकेश यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंकज पाटील आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळतात सातत्याने. इथून पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. स्विंग अँड मिस चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती झाली या बॉलवरती. लगेच ताळ्यांचे गजर पाहायला भेटतात. आपल्या टिंबुडीचे प्रेक्षक सुद्धा आहेत आणि परंतु क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा नाही. जिकडे जागा भेटेल तिकडे बसून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. डॉट बॉल आणि यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने बॅटरनी DRS घेतलं. पंचांच्या डिझायनरला चॅलेंज केलं आणि वॉर रूम मध्ये मिस्टर अक्षय नाईक असतील. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा 3 कमरेच्या अनुषंगाने लाईव्ह पाहतोय आणि आजचा अंतिम दिवस. या स्पर्धेला सुरुवात झाली. पाहू शकाल आजचा 5वा दिवस आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण 40 प्लेचे संघ पाहिले. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिले आगरी समाज संघ फेअर डिलिव्हरी आणि DRS लॉस झाला अनसक्सेसफुल. आणि मागील 2 दिवस आपण पाहिलं एक गाव एक फॉर्मॅट 16 संघ. त्यामध्ये पाहिलं तर पहिला सेमीफायनल सामना पाहायला भेटतोय 40+ आणि आगरी समाजाचा संघ. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पंकज यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा मैदानाच्या बाजूला कोणी फटाके आतिषबाजी करायची नाही. आपली दक्षता घ्या. तिकडे गोडाऊन आहे. यावेळेस फटका सुरेख आहे.
परंतु डीप कव्हरला पवन केने एवन पवनने टिपलाय झेल. अंकुर सिंग चा संपलाय खेळ आणि यावेळेस पहिला गडी बाद 8 अंकावर. त्याचे जबाडी पण झालेत कारण की वेगवान गोलंदाज झाली होती. या सामन्यात सुद्धा पंकज पाडे सारखे गोलंदाज, कौस्तुभ सारखे गोलंदाज आहे, भावेश पवार, पवन केने सारखे गोलंदाज आहेत. हा सामना सुद्धा रंगतदार होईल. हो नक्कीच, यात काही शंका नाहीये. वेगवान गोलंदाज या टीमकडे बॉलिंग युनिट मजबूत आहे. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विंगिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नक्कीच अप्रतिम 5 चेंडू टाकले आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पागधरे, छोट्या संघनायक आल्या मैदानाच्या आतमध्ये. काय सुरेख गोलंदाजी, हाईटचा पुरेपूर उपयोग यावेळेस पंकज पाडेच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस अजून एका अप्रतिम दर्जेदार आणि विकेट प्लस मिडन तास झाला पाहिजे. पंकज पाटील, टेंबोडे एक्सप्रेस, वेगवान गोलंदाजी, एकही धाव खर्च केला नाही. मेडन प्लस विकेट, 2 षटकांत संपला खेळ. अर्धा धावा फलकावर, 1 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. याआधी भावेश पवार यांना पण पाहायला चांगली स्टार्ट त्यांनी मिळवून दिली आणि त्या स्टार्टला कंटिन्यू ठेवण्याचं काम या ठिकाणी केलंय पंकज पाटील पालन यांनी. एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मोठं नाव आपण पाहतोय. व्यवसाय गटातील स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आणि तोच अनुभव इथून दाखवून देत असताना तोच एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करतायत. आणि आज युसुफ सर इतक्या सहजासहजी धावा चेस झाल्या नाहीयेत. सातत्याने धावा डिफेंड होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे हे आज आपण पाहिलंय. लगेच बघा, नाणेफेकीचं कॉल खूप महत्त्वपूर्ण असतं. नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकार केला, त्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सहसा धावा होत नव्हत्या, परंतु शेवटच्या क्षणामध्ये धावा आल्या. 54 धावांचा पाठलाग करायचा, त्यामध्ये सुरुवात चांगली झाली. भावेश पवारने पहिला षटक टाकला, 8 धावा खर्च केला. परंतु पंकज पाटीलने जी गोलंदाजी केली आहे उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. एका षटकामध्ये 1 गडी बाद केला, कुठली धाव खर्च केली नाहीये. आता परत एकदा भावेश पवारला इंट्रोड्यूस केला जाईल. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 3रा षटक घेऊन आलाय. हरिकेश मेहर 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतो, 2 चेंडू 0 वर आहे. योगेश पागधरे येणारे हे चेंडू असतील 24 चेंडू मध्ये बनवायचे. विजयासाठी 46 धावा अजूनही. या बॉलवरती स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न पवन केने त्या ठिकाणी येत आहेत. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना ज्या पद्धतीने पवन एक कॅच टिपला, जल्लोष टेंबोडेकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम पवन, अप्रतिम झेल. लेफ्ट हँड बॅटर अनिल बाणे 4थ्या क्रमांकावर, परंतु 2 झेल आतापर्यंत टिपलेत पवन केनेने. अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. आणि बघा, जेव्हा आपण ऑल इंडिया आयकॉन खेळाडू बोलत त्या अनुषंगाने आपण पाहतो की जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूची मागणी असते. आणि श्रेया 11 टेंबोडे या संघाने या दोन्ही अष्टपैलू खेळाडू याचा आयकॉन म्हणून मागवलेत. भावेश पवार आणि एका बाजूला पाहू शकाल पवन केने, या 2 खेळाडूला आपल्या संघामध्ये आणलं गेलं. आणि भावेश पवारने चांगले काम केलं आणि पवन केनेने सुद्धा चांगलं काम केलंय. 2 झेल टिपलेत. या सामन्यात बहुमूल्य सामना आहे, उपांत्यपूर्व सामना. जो संघ विजय होईल
अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि या स्पर्धेमधला पहिला संघ असेल जो प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. बघा नवीन वर्षाच्या सगळ्या शुभेच्छा आहेत. नवीन वर्षामध्ये फटाक्याची आतिषबाजी केली जाते. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता, डॉट बॉल आला, डॉट 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 दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर आहे. हो नक्कीच तो दबाव स्पष्टपणे जाणवतोय कारण अंकुर सिंगची विकेट केल्यानंतर जी डॉट बॉल आतापर्यंत आल्यात त्यानंतर भावेश मैदानामध्ये जी गोलंदाजी करतायत जबरदस्त एक क्रेज या स्पर्धेचा आपण सातत्याने पाहिलाय. बघा मागील 8 चेंडू निर्धाव आलेत. 8 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी भावेश पवार. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक निर्धाव डॉट बॉल. आदरणीय बाबू भोईर दनसार यांच्याकडून पवन केनेसाठी 400 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. सध्या मैदानामध्ये चर्चा रंगली ती म्हणजेच भावेश पवार नावाची, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये अजून एक चांगला बॉल आणि या बॉलवरती इथून विकेट मिळताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी विकेट मिळेल का नाही त्याची चर्चा जरूर होईल, परंतु ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजी सुरू आहे तर यस विकेट मिळताना पाहायला मिळते. मिहिरने टिपलाय झेल आणि फलंदाज संपलाय खेळ. अप्रतिम चेंडू टाकले गेले. बघा यावेळेस थोडासा हळूवार चेंडू टप्पा पण थांबून आलाय. बॅटर क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न करतो अनिल बाणे. यावेळेस रॉंग वन टाकले गेले. टप्पा चेंडू उसळी घेतली, थोडं थांबून आलाय, परंतु मिहिरचं कौतुक करावं लागेल. फ्लाइंग स्लिप मध्ये होता, चांगला झेल टिपलाय आणि गडी क्रमांक 5 झालाय. तिसरा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत अंभिरे बॅटिंग साठी आलाय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून 40+ संघामध्ये वर्णी लागली आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी खूप सुरेख राहिली, परंतु बॅटिंग करावी लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण इकडून 3 गडी बाजरे मात्र 8च धावा फलकावर. परंतु हार्दिक हे सुद्धा भाव असेल. मागील 10 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये आणि 3 गडी बाद झालेत. दांडी उछळी या संघाचे. नक्कीच 10 डॉट बॉल ते सुद्धा पाठोपाठ आपण पाहिल्यात. यादी पंकजांचा जर विचार केला तर विकेट मेडोनवर आपण पाहिली आणि त्यानंतर भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाची सुरुवात त्यांनी विकेटने केली आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती सुद्धा त्यांना विकेट मिळताना आपण पाहिली. हा बॉल इथून रिस्पेक्ट दिली गेले. प्रज्योत अंबिरेला आपण पाहतोय. एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्ये बॅटिंग सुद्धा ते चांगले करतात. इथून ॲज अ आयकॉन ती बॅटिंग इथून करावी लागणार आहे. मग या इनिंग मध्ये सलग बॅक टू बॅक दुसरा निर्धाव षटक येईल का, कारण की मागील षटक पंकज पाटीलने निर्धाव षटक टाकलाय. या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले भावेश पवारने. हा चेंडू जर निर्धाव आला तर या इनिंग्स मध्ये बॅक टू बॅक 2 निर्धाव षटक येतील. त्यावेळेस ऑन साइड फटका सुरे काय पवन आला चेंडू खाली आणि यावेळेस 3 विकेट मेडन भावेश पवार साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय गोलंदाजी पाहायला भेटली. बॅक टू बॅक 2 मेडनवर पाहू शकाल. 3 षटकाचा संपला खेळ. 4 गडी बाद 8 धावा फलकावर. यंग बारवीर क्रिकेट क्लब वेगवेगळं राऊंड पाहता सामना जाणून घेता पूर्ण खेळाडू आहेत. आपण वळू यावेळेस डीजे मास्टरकडे. आदरणीय संतोषजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे, जे पेशाने एक्सरसाइज ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मदतीतून जर टेंबोडी संघ इथून फायनलमध्ये प्रवेश करतोय तर एकंदरीत त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,001 या ठिकाणी कॅश प्राइज असेल. हे कॅश प्राइज आदरणीय संतोषजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात. 10,001 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. 3 षटक संपला खेळ संपला. 8 धावा फलकावर. 18 चेंडू बनवायचे विजयासाठी 46. काय सामना रंगलाय. मागील दोन्ही सामने डिपेंड होतील का. बघा विनंतीशील प्लीज आपण आतिषबाजी करा, परंतु मैदानाच्या जवळ फोडू नका. आणि राईट साईडला आपण पाहतोय आमच्या उजव्या बाजूला तिकडे गवताचे गोडाऊन आहे, तिकडे कोणी फटाके फोडू नका प्लीज, या पण दक्षता घ्या. बघा प्रत्येकाला सामना आणि स्पर्धा बघणे गरजेचे आहे, पण एन्जॉय करा परंतु कोणाला हानी देऊ नका. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये ही सुद्धा आपण दक्षता घ्या प्लीज. ही नम्रती विनंती असेल प्रत्येक प्रेक्षकांना. बघा नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करा जाईल पवन केने. वैयक्तिक पहिल्यांदा षटकाकडून 4था षटक घेणार. हार्दिक मागील सामना 47 डिपेंड झाले. या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये मात्र 8च धावा झाल्यात. 11 मिनिटाचा वेळ बाकी. 11 मिनिट तुम्हाला 12 चेंडू टाकायचे, 2 षटक परिपूर्ण करायचे ही सुद्धा दक्षता घ्या. श्रेया 11 टेंबोडी संघ. पवन केनेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक हाताळण्याकरिता. 4थ्या षटकामध्ये राऊंड द विकेट. पहिलाच बॉल
काय झाला होता बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्त ठिकाणी झाल्या. युसुफ सर आज सातत्याने गोलंदाज डॉमिनेटिंग करताना आपण पाहिले, वर्चस्व गाजवताना आपण पाहिले गोलंदाजांना. 13 चेंडू धाव आलेत. मागील 13 चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीये आणि प्रत्येक चेंडू डॉट. यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस. यावेळेस राकेश पाटील. यावेळेस पाहू शकाल काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहू शकाल यावेळेस पंचांनी बोट वरती केला. बॅटर आउट होतील नक्कीच योगेश. बघा महाराष्ट्र पोलीस आहेत राकेश पाटील आणि योगेश पागदरे. छोट्या बॅक टू डक आउट गॉन. सातव्या क्रमांकावर कुशल यांना आपण पाहतो. इथून कुशल नेतृत्व या ठिकाणी दाखवा लागणार आहे. 5 धक्के 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून चेंडूला फक्त दिशा दिली गेली. इथून तडम्यांमध्ये शतषक आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव बॉलवरती मिळेल आणि एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. बघा आमच्या ड्रायव्हर कॅमेरामॅन आहे तिकडे बांबू लक्षात आहे की ते बांबूच्या बाजूला प्रेक्षकाने राहायचंय. ऑफिसच्या बाहेर चेंडू कट केला. डीप बॅकवर वळला खेळाडू आहे. खूप वेगाने चेंडूवर येईल परंतु सिंगल धाव. दुसरा प्रयत्न करतील का बघा. तो बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि यावेळेस DRS घेतल्या पंचाने. रनआउट साठी जाकीर खानने पाठवलाय टीव्ही रूम मध्ये. होम सर्व्हिसच्या माध्यमातून सानिशा केली जाईल. बॅटर कुशल आउट आहेत की सेफ आहेत परंतु हार्दिक कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. पंकज पाटील असू द्या, भावेश पवार असू द्या, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा होता. संघ पाहू शकेल उछळी दांडिया संघाला परंतु जी गोलंदाजी राहिली ती वर्चस्व गाजवणे राहिली. हो नक्कीच. आणि जे दोन्ही गोलंदाजांचे लेग कटर्स आहेत ते घातक राहिल्यात सातत्याने फलंदाजांसाठी. इथून मोठे फटके खेळणं अवघड झालंय आणि जी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एकंदरीत 5 विकेट गेल्यात आणि या बॉलवरती अजून इथून निर्णय आलेला नाहीये. अग्रिपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा दरार आपण पाहतोय. आज या स्पर्धेची अंतिम रात्र ग्रँड फिनाले आणि सध्या तरी एका बाजूला आपण पाहतोय उच्छली दांडी आणि श्री 11 टेंबोडे या 2 टीम मधील बॅटल सुरू आहे. यावेळेस बॅटर सेफ आहे. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होती ती म्हणजेच 11 अंक. 5 गडी बाद 11 धावा फलकावर आता बनवायचे विजयासाठी तब्बल 43 धावा 43 अजून बनवायचे. सुरेख थ्रो केला गेला होता परंतु तेवढाच चांगली रनिंग बिटवीन द विकेट कुशलच्या माध्यमातून केली गेली आहे. बघा 14 षटक मार्गस्थ आहे. पवन केने गोलंदाज सज्ज झालाय. पवन केनेच्या नाव सुद्धा 1 गडी बाद झालाय. यावेळेस ऑन साइडला ऑलंब कार्पेट खेळायचा प्रयत्न होता. का कोणाला चेंडू ट्रॅव्हल झाला. गॅप मध्ये खेळाडू पोहोचतील. चेंडूला फील्ड केलाय. सुरेखरित्या अडवलं गेलं. बाउंड्रीच्या खूप जवळ क्षेत्ररक्षण केले गेले परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण करतात. रुपेश आणि कुशल वेगाने धावतात. धावसंख्या 2 ने पुढे सहसा 13 अंकावर येणारे 13 चेंडू आणि बनवायचे 41. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. हे समीकरण पूर्णपणे अवघड होऊन बसलंय कारण ज्या पद्धतीने जे फ्रंट लाईन बॅटर होते तिथून क्रीजवरती टिकून राहिलेले नाही आहेत. तिथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॉल जाईल रॉंगॉर मध्ये शतषक त्या ठिकाणी आहेत. कस्तुभ चेंडूला फील्ड करतील. एक धाव मिळेल या बॉल होते. इथून जर श्री 11 टेंबोडी संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय तर आदरणीय संतोषजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मागच्या 4 षटकांमध्ये पूर्णपणे बोलबाल आपण पाहिलाय गोलंदाजांचा. युसुफ सर 4 षटक 14 धावा येणारे 12 चेंडूने बनवायचे विजयासाठी तब्बल 40. प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी गाठावी लागेल. बघा लक्ष मोठं आहे परंतु होऊ शकतो. फक्त विचारधारा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. 2 शब्द
प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये डोक्यामध्ये असणं गरजेचं. बिलीव्ह अँड अचीव्ह. बघा स्वतःवर तुम्ही बिलीव्ह करते कुठलाही मोठं लक्ष तुम्ही अचीव्ह करू शकता, कुठलाही मोठं लक्ष तुम्ही गाठू शकता आणि हे विचार तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. पंकज पाटील यावेळी गुढीमागावर सज्ज होतील. फुलटॉस बोलता फक्त फ्लिक केला. मनगड सायने चेंडू ट्रॅव्हल केलाय. लॉंग लेगला चेंडू निघून जातो. राकेश पाटील वा दर्जेदार फुटवर्क का सुरेख राहिला. क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. 2 धावा परिपूर्ण केला. धावसंख्या 2 पुढे सचावते 16 अंकावर. काय जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा या ठिकाणी दाखवलाय. याआधी पवन किने यांना पण पाहिलं होतं. 3 झेल त्यांनी टिपले आणि त्यानंतर राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक झेल सुद्धा त्यांच्या मदतीतून टिपला गेला आणि फुटबॉलच्या पद्धतीने इथून चेंडूला स्टॉप करण्यात आलं होतं. गोलंदाजी चांगली होती नो डाऊट, परंतु इथून फिल्डिंगचा जो एफर्ट्स आहे अप्रतिम राहिला. पुढचा बॉल इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. जबरदस्त अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्डमॅनमध्ये जे क्षेत्ररक्षक होते प्रेझेंट्स ऑफ माइंड अप्रतिम पाहायला मिळाले. भावेश आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय. नक्कीच काय सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. 6 गडी बाद झाले. 16 धावा फटक 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. मध्ये प्रज्वल आले. आमच्या प्रेक्षकांना दाखवले जाते. खूप एन्जॉय करतायत आणि एन्जॉय करण्यासाठी स्पर्धा सुद्धा आहे. झुंजार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली. समस्त आगरी मंडळ म्हणावं लागेल. आगरी पाडा चॅम्पियन्स ट्रॉफी अप्रतिम काम दर्जेदार नेत्रदीपक अशी स्पर्धा. एकमेव अशी स्पर्धा त्यांनी पालघर तालुक्याचं नाव उंचावर आणलं सध्याच्या घडीमध्ये. यावेळेस स्लोवर चेंडू होता. बघा यावेळेस वेगाने टाकणारा गोलंदाज व्हेरिएशन पाहायला भेटतं. थोडस चेंडूवर बोट फिरवली गेली. पंकज पाटीलनी थोडा स्लो चेंडू टाकला. डॉट बॉल आलाय. अजून येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी 38 धावा. 16 धावा स्कोर कडे राखल्या गेल्या. 16 वरती 6 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत उच्चली दांडी संघाला. पुन्हा एकदा इथून स्लोअर 1चा मारा त्या ठिकाणी काढण्यात आला होता. काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी. भावेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकअप इथून नाही आहे चांगलं. तिथून पवन किने येतील आणि इथून युसुफ जर जी गोलंदाजी मैदानामध्ये झालंय खूप काही शिकण्यासारखं आहे. भावेश पवार यांना आपण पाहिलं याआधी, पवन किने यांना आपण पाहिलं आणि पंकज यांना आपण पाहतोय. या तिन्ही गोलंदाजांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जे यंग टॅलेंट आहे त्यांना इथून ऑब्झर्व करावं लागणार आहे ही गोलंदाजी. नक्कीच क्रिकेट की फुटबॉल हा प्रश्न सुद्धा प्रेक्षकांना पडलाय. भावेश पवार सुद्धा पायाने चेंडू गाडवलाय. यावेळेस दांडी गुल केली आहे. मागून यष्टा उद्ध्वस्त केल्या. 30 सेकंडच्या बाहेर बेल झाली आहे. का वेग होता या चेंडूवर आणि गडी क्रमांक 5 झालाय. यावेळेस 7वा 17 अंकावर. गडी बाद झाले. त्यावेळेस 9व्या क्रमांकावर बॅटर आलाय. बॅटिंग साठी पंकज आलाय. 1 मिनिट. संगीत कक्ष पूर्णपणे खाली करायचं. संगीत कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली यायचं प्लीज. कुणाल जी मात्र दक्षता घ्या. आमचे डीजे मास्टर थोडासा त्रास होतोय प्लीज. प्रज्वल 2 चेंडू 0 वर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज आलाय आणि पंकज पाडेचा शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. त्यावेळेस खोदून काढले गेले. लॉंग ऑफला खेळाडू असणार आहे पवन किने. चेंडूला फील्ड करे. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावाने धावफलक पुढे सरसावते 18 अंकावर. 6 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 36 धावा. 6 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. इथून पूर्णपणे गोलंदाजांनी आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. आज इतक्या सहजासहजी धावा चेस झालेल्या नाही आहेत. पूर्णपणे कठीण होऊन बसलंय आणि प्रत्येक सामन्यामध्ये चुरस आपण पाहिलंय. जे 2 ऑल इंडिया आयकॉन ची जी संकल्पना आयोजकांची आपण पाहतोय. एक वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा घेऊन गेले आयोजकांची ही संकल्पना जोर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. जाऊयात डीचे कौशिकच्या दिशेने.
शेवटचा अंतिम षटक घेऊन आला जीत गावड. 6 चेंडू 36 धावांची गरज, 6 षटकार म्हणजे झुंजार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील, कारण की आपण झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आणि झुंजारमध्ये इनिंग तुम्हाला खेळावे लागेल. पंकज टॅलेंटर फलंदाज आहेत, खालच्या क्रमांकावर बॅटिंग साठी आले क्षेत्ररक्षण पाहू शकाल. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली पॉइंट, फ्लाइंग स्लीप ला खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळला गेला डीपला. राकेश पाटील असतील चेंडूला फील करतील, थोडासा वाईडचा चेंडू निघून गेला, परंतु काय क्षेत्र काय फिटनेस आहे. आपण सांगतो ना हार्दिक जो फिट आहे वही हिट आहे, आणि यावेळी स्पीड अँड हिट क्षेत्राशी पाहायला भेटा राकेश पाटील यांचा. जरूर फिटनेसला इथून दाद द्यावी लागणार आहे. हॅट्स ऑफ यू राकेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आणि रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने जीवाची आकांक्षा करत हा चेंडू स्टॉप केला गेला होता आणि पूर्ण जीव लावून या सामन्यामध्ये ते खेळल्यात. अप्रतिम परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या बॉलवरती धाव घेतलेली नाहीये. इथून जीतने सुद्धा अतिशय कमी वयामध्ये चांगली उंची या ठिकाणी गाठले. त्याच्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला इथून ट्रॅक सापडताना आपण पाहिलंय, आणि पंकज पाटील आणि त्याचबरोबर राहुल पाटील यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. या खेळाडूला एक संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोनं तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 19 धावा फलकावर आहेत, मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 35 धावा बनवायची पूर्णपणे औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली सध्याच्या घडीमध्ये, आणि वाटचाल करते मेगा फायनल कडे. श्रेया 11 टेंभोडे आगरी समाजामधला संघ आहे. आगरी पॅनल मधला एक संघ पुढे आला होता, त्यामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. मात्र 3 पावलं मागे आहे, आणि 3 चेंडू नंतर मेगा फायनल मध्ये पहिला संघ पहिल्या पर्वामध्ये श्रेया 11 टेंभोडे संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि इथून मेगा फायनल मध्ये प्रवेश जर झाला तर आदरणीय संतोषजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता इथून ओव्हर थ्रो त्या ठिकाणी जरा एक सिंगल धाव नक्कीच ओव्हर थ्रोच्या मध्ये आली. धावफलक 1 पुढे सावते धावसंख्या 20 यावर जाऊन पोहोचेल. 2 चेंडू चा खेळ बाकी असेल. 2 चेंडू 34 धाव बनवायचे. पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले. मागील 2 सामन्यावर पाहिले हार्दिक जे डिफेंड झालेत, 47 धावा डिफेंड केले ते म्हणजेच यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबी या संघाने, आणि हा सामना 54 धावा डिफेंड करतोय श्रेया 11 टेंभोडे संघ. हॅट्स ऑफ असेल प्रत्येक गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय. ऑन साइड खेळायचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. 20 वर धावसंख्या स्थिरावली गेली उछली दांडिया संघाची, आणि 1 चेंडू नंतर पहिला संघ क्वालिफाय होईल. झुंजार क्रिकेट क्लब समस्त आगरी मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा श्रेया 11 टेंभोडे संघ 33 धावांनी सामना विजय झालाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. प्रेक्षक मैदानाच्या बाहेर राहायचं प्लीज. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर राहायचंय.